सो गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि आत्ता जे आहे मी निघालो आहे ऑक्सफर्डला, म्हणजे पुण्यातली एक ऑक्सफर्ड रिसॉर्ट म्हणून आहे तिथे चाललो आहे. बिकॉज कारण असं आहे की आज आता जे आपण देऊळबंदच्या प्रोजेक्टमध्ये काम केलेलं तो देऊळबंदने अराऊंड 100 करोड क्रॉस केले बॉक्स ऑफिसमध्ये. सो त्या 100 करोडच्या ह्याच्यावर प्रवीण सरांनी एक छोटं सेलिब्रेशन ठेवलं आहे. सो अक्षयला आणि आपल्याला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे, इन्व्हिटेशन म्हणू शकतो, म्हणजे शूट पण करणार आहे आपण तिथे, प्लस त्याच्यासोबतच आपल्याला तिकडं जायचं आहे. सो आता अराऊंड 3:30 वाजता आणि वातावरण तर असं झालेलं आहे की पाऊस येईल, बट मे बी मी त्याच्या आत तिकडे पोहोचेल. सो चलो लेट्स गो. फक्त ट्रॅफिक बघा, एवढी लांब ट्रॅफिक जाम आहे ना, म्हणजे मी अराऊंड एक अर्धा रस्ता तरी क्लिअर केला आहे, बट आय गेस अराऊंड 3 ते 4 किलोमीटर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. सर खूप लांबपर्यंत आहे, मध्ये दिसत नाही याच्यात. मी आता गाडी चालू आहे. वातावरण लय चांगलं झालेलं आहे मित्रांनो, मस्त वातावरण चालू आहे. सो गाईज मी फायनली पोहोचलो आहे आपल्या लोकेशनला. हे ॲक्च्युली इकडे ह्या साईडला लोकेशन आहे आणि तिकडं आतमध्ये गेल्यावर सगळं एकदम असं त्यांनी क्रिएटिव्ह करून ठेवलेलं आहे. आता मला नेमकं शर्ट बदलायचे, पण इथं रेस्टरूम पुढे तेच सापडत नाही. सो लेट्स सी, बघूयात आता आत गेलो तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे. मी तुमच्याशी बोलणार आहे माझ्या दोघांना सगळ्या शिलेदारांबद्दल ज्यांच्या जीवावर आज देवा 100 कोटी पार गेला. Guys, let me introduce to my friends. Please tell me your name. स्वराज भोसले. अजून बाकीचे 4-5 मेंबर आहेत, पण ते इथं नाही, लांब आहेत. ते लांब ते दुसरीकडे गेले. उभे आहोत सगळे. सरक ना बाजूला, बाकीचे येऊ दे ना. कसं व्हिडिओ करतोय? काढून ना, डिलीट करतो. तुझा काढतोय मी. सर पहिले थँक्यू. या हिरोईननी मला 100 कोटी दिला, त्याबद्दल तिचे धन्यवाद कायम ऋणी राहील. आणि आता 3 असेल माझ्या कुठल्या सिनेमात. 100 कोटीची हिरोईन मला परवडणार नाहीये मित्रांनो, पण काय काय झालं इथून पुढे बिना बायकोचा मोजो डार्लिंग कुठं आहे? बड्डे बॉय हा प्रशांत मुलगा कुठं आहे? अरे आजा त्याचा किती तुझा आहे चला. देऊळबंदाचे 11च्या 11 भाग मोजन बरोबर होणार आहे. आता उद्यापासून मोजो माझ्या बरोबर जिमला येणार. सो गाईज आफ्टर ऑल सगळं झालं ना, सगळं शूट झाले. शूट म्हणजे सगळे इव्हेंट पण संपत आलं ऑलमोस्ट, आणि सगळ्यांचं जेवण चालू आहे. काय म्हणतो, एकच खंत राहिली की सरांसोबत फोटो राहिला. म्हणजे एवढं काम करून पण काही उपयोग नाही, लोकांना दाखवायला काय नाही. लोकांना दाखवायला काय नाही. इकडं जर तुम्ही बघितलं तर इकडं सगळं यांचं सेलिब्रेशन वगैरे चालू आहे.
सेलिब्रेशनचं कारण असे कारण जे मोहन जोशी सर त्यांचा बड्डे होता सो त्यांचं बड्डेचं हे पण झालं हे आमच्या बाजूने का ब्लॉगर मी व्हर्टिकल करतोय हा हॉरिझॉन्टल करतोय. दोघं असतात दोघं होतात भाई आपण जुना आहे आपण मार्केटमध्ये जुना आहे भाई विषय एंड भाई सगळ्यांशी फोटो काढले खूप मजा आली मस्त वाटलं. अरे एवढं हे होईल ना सगळे मिक्स करतात काहीतरी चलो गाईस आता वेळ झाली घरी जायची पहिले इकडं बघा एवढं सगळं नाईस तर चलो आता घरी जाऊयात घरी गेल्यावर मग एवढं बाद झालं एवढ्यासाठी दोघांची अजून लई जोरात चालू आहे ब्लॉगिंग मी पण काढून घेतो ना पण बाई काय काढून तुझी काय चला